सहकार क्षेत्रातील भीष्मपिता माजी खासदार माननीय श्री कल्लापन्ना आवाडे दादा यांना 95व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक कल्लापन्ना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड उपरी। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून शनिवारी इचलकरंजी येथील नदीची पाणी पातळी 47 फुटांवर पोहोचली आहे। नदीच्या वाढत्या प्रवाहामुळे शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील अनेक बांधारे पाण्याखाली गेल्याने नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। सध्या इचलकरंजी पंचगंगा नदीची इशारा पातळी 68 फूट तर धोका पातळी 71 फूट आहे। अद्याप नदीची पातळी धोक्याच्या टप्प्यापासून दूर असली तरी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याची आवक सातत्याने वाढत आहे। त्यामुळे प्रशासनाकडून नदीपात्र आणि पूर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे। नदीच्या वाढत्या पातळीमुळे शिरोळ तालुक्यातील तेरवाड व शिरोळ तसेच हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी व रुई येथील बांधारे पाण्याखाली गेले आहेत। पंचगंगा नदीवरील एकूण 19 बांधाऱ्यावर पाणी आल्याने अनेक मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे। प्रशासनाने नदीकाठच्या गावातील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून पाण्याखाली गेलेल्या बांधाऱ्यावरून कोणत्याही परिस्थितीत वाहने किंवा पदचाऱ्यांनी प्रवास करू नये असे आवाहन करण्यात आले आहे। हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून नदीकाठच्या नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे।